टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपूल लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित या विभागातील आमचे लोकप्रिय खासदार सन्माननीय रवींद्र वायकरजी, खऱ्या अर्थाने हा पूल साकार करण्यामध्ये प्रचंड परिश्रम केलेले आणि अंधेरी पश्चिम विभागाचे लोकप्रिय आमदार अमित साटमजी, जे स्वतःला ज्युनियर म्हणत असले तरी कामात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही असे आमचे आमदार मुर्जी पटेलजी, या ठिकाणी उपस्थित ज्यांच्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद या चांगल्या कार्यक्रमाला मिळाला असे सिद्धिविनायकचे ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठीजी, आमचे माजी नगरसेवक अभिजीत सामंतजी, माजी नगरसेविका सुधा सिंगजी, माजी नगरसेविका संध्या यादवजी, माजी नगरसेवक अनिश मकवानी, माजी नगरसेवक सुरेंद्र दुबे, उपस्थित सर्व आणि महत्वाचे आमचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत भांगरजी, या पूल विभागाचे प्रमुख श्रोत्रीजी, दोन्ही विभागांचे असिस्टंट कमिशनर आणि सर्व कन्सल्टंट, उपस्थित नागरिक बंधू भगिनी आणि मीडियाचे बंधू, सर्वात प्रथम तर गोपाळ कृष्ण गोखले पूल आता मुंबईकरांसाठी पूर्णतः आजपासून सुरू झाला हे सगळ्यात पहिलं मी या ठिकाणी घोषित करतो आणि या गोष्टीचाही आनंद व्यक्त करतो। खरं तर माझ्या मनामध्ये अमितजी दुविधा होती की मी पालकमंत्री म्हणून बोलू का भाजप मुंबई अध्यक्ष म्हणून बोलू। जबाबदारी तर पालकमंत्र्याची आहे, पण कार्यकर्ता पण आतलं जात नाही आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद झाला की जे कोणी आमच्यावर महायुतीवर टीका करणारी लोक आहेत, अरे बाबा म्हणे आमच्यावर आरोप करतात की हे तोडणारे आहेत, पक्ष तोडणारे आहेत, अजून काहीतरी तोडणारे आहेत, पण आपण गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या कामाचं पूर्णत्व वेळेत करून दाखवल्यामुळे आता या आरोपकर्त्यांची तोंड बंद होतील। आम्ही तोडणारे नाही, आम्ही जोडणारे आहोत, पूर्व पश्चिमला सुद्धा जोडणार आहोत, आम्ही रेरोडला जोडणारे आहोत, आम्ही कर्नाक बंदरला जोडणारे आहोत, आम्ही एल्फिस्टनचा पूल करतो आहोत, एल्फिस्टन जोडणारे आहोत। काल परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी वरळीपर्यंत मेट्रो पण जोडलेली आहे, आम्ही अटल सेतू जोडणारे आहोत, आम्ही कोस्टल रोड जोडणारे आहोत, आम्ही मुंबईकरांच्या नागरिकाला मुंबईकरांच्या सेवेशी जोडणारे सेवेकरी आहोत आणि म्हणून हा आरोप निरर्थक आहे। या आरोपामध्ये तथ्य नाही। महानगरपालिकेच्या अभियंत्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। बांगर साहेब, जो उल्लेख आमच्या वायकर साहेबांनी केला तो सत्य आहे, खरा आहे। मुंबई महानगरपालिकेचा 1800च्या काळातला कायदा आणि सर्व व्यवस्था चोख आहे। मुंबई महानगरपालिका एवढी चांगली व्यवस्था हे आपलं सौभाग्य आहे। मुंबईकर नागरिक या मुंबई महापालिकेला यश देण्यामध्ये सर्वात पुढे चालणारे नागरिक
आणि करदाते कुठले असतील तर माझे मूळ मुंबईकर आहेत. मला कुठल्या महानगरपालिका नगरपालिकेवर टीका नाही करायची, पण तिथे लोक कर देतात नाही देतात, वेळेत देतात नाही देतात, मला माहित नाही. पण मुंबईतल्या नागरिकाला त्याच्या कराचा भरणा वेळेत करण्याची आठवण पण करून द्यायला लागत नाही. तो आपल्या पाण्याचं बिल, आपल्या प्रॉपर्टीचा टॅक्स, आपला रोड टॅक्स हे सगळं वेळेत भरतो. आणि म्हणून आयकरजी ही संस्था मजबूत आहे हे तुम्ही म्हणाला ते खरं आहे, पण त्याचं यश कोणाकडे असेल तर ते मुंबईकरांकडे आहे की त्यांनी केलेल्या कराच्या रूपानं वेळेत एवढे मोठाले प्रोजेक्ट ही मुंबई महापालिका चालवू शकते. पण विषय कुठे अडतो ज्याचा उल्लेख अमित साटम यांनी केला की या मुंबईकरांच्या अपेक्षांना न्याय कोण देईल, या मुंबईकरांच्या इच्छा ज्या आहेत, गरजा ज्या आहेत, त्यांच्या उणीवा ज्या आहेत ते वेळेत दूर कोण करेल. व्यवस्था चांगली आहे हो, पण चालवणारे नतद्रष्ट असले तर काय. मग त्यातला फरक काय हे भाषण म्हणजे अमित साटम यांचं आहे. मी आज जाहीरपणे आमचे आमदार, माझे मित्र, आमचे नेते अमित साटम यांचं त्रिवार अभिनंदन करतो, कौतुक करतो. एक जागरूक नगरसेवक आणि अभिमानाने सांगतो आमच्या महायुतीचा आवायकर हा असला तर काय होऊ शकते जरा कल्पना करा ना. तो ज्यांनी ज्याचा उल्लेख जेंटलमॅन म्हणून केला तो जर रेल्वेचा एक्स GM कन्सल्टंट याचा रिपोर्ट अमित साटम यांनी बघितला नसता तर त्या रिपोर्टच्या आधारावर हा ब्रिज तुम्ही परत बघा असं अमित साटम यांनी आयुक्तांना लिहिलं नसतं तर त्या रिक्वेस्टवर आयुक्तांनी बैठक घेऊन यातलं सत्य ज्या सडलेल्या सळ्यांपासून सगळं बघितलं नसतं तर. आणि मग चालू असलेल्या ब्रिजवर मला नकारात्मक बोलायचं नाहीये, पण चुकून अपघात झाला असता तर मग या जरतरला पूर्णविराम तोच देऊ शकतो जो मुंबईकरांच्या पूर्ण विकासाचा विचार करू शकतो आणि तीच लोक महायुतीची आहेत. एकनाथ शिंदेजी दोनदा आले नसते तर खरं तर मुख्यमंत्री एका ब्रिजला दोनदा व्हिजिट देतात, कारण आम्ही तेही मुख्यमंत्री बघितले जे घरातून बाहेरच पडले नाहीत, जे फेसबुकवरच दिसले. आणि म्हणून देवेंद्रजी असो, एकनाथजी असो, अजितदादा असो, ही मंडळी रस्त्यावर आली कारण आणणारी लोक रस्त्यावर काम करत होते. मला याची पूर्ण कल्पना आहे. पश्चिम आणि पूर्व अंधेरी, आणि केवळ अंधेरी नाही, याचा भार पार्ल्याने व्हायलाय, याचा भार गोरेगावने व्हायलाय, याचा भार जोगेश्वरीने व्हायलाय, त्याचा भार SU रोडने व्हायलाय. हा त्रास माझ्या नागरिकांनी घेतला, तो कमीत कमी वेळेत दूर व्हावा ही तळमळ लागते मित्रांनो, तळमळ. स्थगितीचं सरकार मुंबईने पाहिलं, मग मेट्रोला उशीर कसा होतो ते मुंबईकरांनी पाहिलं. हजारो कोटीचा भुर्दंड मुंबईकरांच्या डोक्यावर कसा कोणी बसवला हेही पाहिलं. आणि म्हणून या सगळ्यातला मला जी दिसते ना महत्वाची, ती माझ्या अभियंत्याच्या कामाच्या तळमळीपासून माझ्या अमित साटम सारख्या आमदारांच्या मेहनतीचा घाम हा या गोपाळकृष्ण गोखले पुलाला पूर्ण करताना दिसतो आहे. आणि म्हणून चाव्या कोणाकडे द्यायच्या, खरं तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे.
उल्लेख तुम्ही केला वायकरजी, की ज्याने हे प्रत्येक भारतवासियाला सांगितलं आणि ते ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा दाखवलं, त्या अगोदरच्या सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक मध्ये सुद्धा दाखवलं, आणि चाव्या त्याच्याचकडे दिल्या जातात जो म्हणतो मैं चौकीदार हूं. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं मैं चौकीदार हूं, आणि 2013 सांगितलं कि मैं देश झुकने नहीं दूंगा. मग चाव्या कोणाला द्यायचा प्रश्न अमित साटमजी जनतेच्या मनात स्पष्ट आहे. मला दुःख या गोष्टीचं होतं. यांचं अभिनंदन करताना वेळ वाचला, विकास जलद गतीने झाला, तर त्याला शबासकी देण्याऐवजी काही पक्ष, काही नेते त्याच्यावर आलोचना आणि टीका करतात. 3 जुलै 2018 हा पूल कोसळला, काही भाग कोसळला. आता मला सांगा, माझा प्रश्न तुम्हाला आहे, एका बाजूला असं सरकार होतं की जे 20 महिने याची निविदा काढायला त्यांनी वेळ घेतला. किती महिने? आणि दुसऱ्या बाजूला या एकनाथजी, देवेंद्रजी, अमितजी, वायकरजी, या सगळ्या मंडळींचं सरकार, आमचं सरकार 20 महिन्यात एक सरकार टेंडर काढायला वेळ लावतं, आणि दुसऱ्या बाजूला दुसरं सरकार 28 महिन्यामध्ये पूल पूर्ण करून देतं. आणि टीकेचा मला राग येत नाही, पण आश्चर्य यासाठी वाटतं, त्याचं कारणही नाही. मी मुद्दामून एक गोष्ट इथे उल्लेख करणार आहे, कारण त्याचा भुक्तभोगी मी आहे. अमितजी 2018 3 जुलैला वायकरजी इथला भाग कोसळला. त्याच्या आधी 29 सप्टेंबर 2017 ऑफकोर्स हा ट्रॅफिकचा ब्रिज आहे रेल्वेवरचा, मी तुलना नाही करत आहे, मी गती कामाची याचा उल्लेख करतो. 29 सप्टेंबर 2017 एल्फिस्टनचा रेल्वेवरचा फुट ओव्हर ब्रिज, हा फुट ओव्हर ब्रिज नाही याची मला कल्पना आहे, हा त्या ठिकाणी थोडा भाग कोसळला, स्टॅम्पेड झाली, 23 लोक गेली. 23 लोक स्टॅम्पेड मध्ये गेली, 39 लोक इंजर्ड झाली. 2017 मुंबईकर अस्वस्थ झाले, आणि मग त्या अस्वस्थतेमध्ये मुंबईकरांतला एक मुंबईकर म्हणून मी सुद्धा अस्वस्थ झालो. मी तिसऱ्या दिवशी उठून महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची परवानगी चिठी घेऊन तिसऱ्या दिवशी त्यावेळेच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनजी यांच्या घरी 7 वाजता गेलो. त्या पूर्वांचलाच्या भागात निघाल्या होत्या. त्यांना मी म्हटलं, मुंबईकरांना हा फुट ओव्हर ब्रिज की जिकडे आता संख्या इतकी मोठ्या प्रमाणात होते, हे बंद असणं परवडणार नाहीये. मला तुमची मदत पाहिजे. इंडियन आर्मी इंजिनियर कॉर्पोरेशन या आपल्या मिलिटरीच्या जवानांच्या इंजिनिअरिंगची व्यवस्था आहे, मला थोडी मदत करा. महापालिकेला मुंबईकरांना मदत करा. वेळेत फुट ओव्हर ब्रिज पूर्ण करायचा आहे. त्यांनी 2 मिनिटात सँक्शन दिली. आयुक्तांचं पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांचं बोलणं करून दिलं, G2G गोष्टी झाल्या, आणि 1 फुट ओव्हर ब्रिज नाही, 3 फुट ओव्हर ब्रिज. त्याला फुलवाली गल्लीपर्यंत कनेक्टिव्हिटी जी पूर्वी नव्हती. हे सगळं काम, मी टेंडर नाही म्हणत, हे सगळं काम मुंबई महापालिका आणि मिलिटरीच्या मदतीने किती दिवसात झालं माहितीये?
117 दिवसात पूर्ण करून मुंबईकरांना 3 फुटावर भेटले. पण पदरात काय मिळालं माहितीये? या नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून मुंबईकरांनी सावधान राहायला पाहिजे. यांनी त्याच्यावर सुद्धा टीका केली. मिलिटरीची गरज काय होती? कशाला बाहेरना लोक बोलवली? आम्ही मजबूत होतो ना. अरे कोणी मजबूत अमजबूतचा प्रश्न नाहीये हो. 117 दिवसात चालू ट्रेन मध्ये आम्ही जी तो बीच पूर्ण केला, आमच्या जवानांनी केला. त्या व्यवस्थेवर पण टीका करणारी मंडळी तीच आहेत की ज्याच भारतावर हमला झाल्यानंतर सुद्धा भारत सोडून विदेशामध्ये गारगार हवेत फिरतायत. गारगार हवेत फिरतायत. आणि म्हणून आम्ही जोडणारी लोक आहोत. आम्ही विकासाचं काम गतीने करणारी लोक आहोत. आम्ही मुंबईकरांच्या भावनांना समजणारी लोक आहोत. आम्ही मुंबईकरांच्या करदात्याला आणि कराला आणि खिशाला न्याय देणारी लोक आहोत. आमची मंडळी जी आहेत हे प्रशासनावर सहयोगी पण आणि वचक धरून सुद्धा पूर्ण करणारी लोक आहोत. आणि म्हणून गोपाळ कृष्ण गोखले पूल हा उद्याच्या मुंबईकरांच्या सेवेत विकासाची गती दाखवून काम करणाऱ्या विकासाची चावी आहे. चावी. आणि म्हणून मुंबईकरांसमोर आमचं हा पूल उद्घाटन करताना येणाऱ्या मुंबईच्या विकासाच्या गतीला चौपट करण्याची शाश्वती आश्वासन नाही, शाश्वती आम्ही देणारी लोक आहोत. आणि त्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार आम्ही सगळी मंडळी करतो आहोत. हे नम्रपणे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. या ठिकाणी 1300 टनाची हे 2 गर्डर्स हे इंजिनिअरिंग मार्वल आहे. या ठिकाणी रेल्वे चालू असताना खाली शीटचं काम करणं, त्याच्यावर अस्फाल्ट करणं आणि मास्टेक टेक्नॉलॉजीने करणं हे इंजिनिअरिंग मार्वल आहे. मी अमित साटम यांना विनंती करीन, एक सिनेमा निघाला, तो सिनेमा जाऊ दे. एक टॉयलेटवर एक सिनेमा निघाला होता. अभिजित आपली सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे सगळ्या सृजनशीलतेला बघतो मी. सिनेमाही बघतो, नाटकही बघतो, गाणंही ऐकतो, गाणाऱ्यांचे रागही मला माहिती आहेत. आणि म्हणून जसं एक टॉयलेट एक प्रेमकथा झाली, तसं आम्ही साटमजी हा पूल एक प्रयत्न यशाचा असं पुस्तक तुम्ही लिहिलं पाहिजे अशी मी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करतोय. आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकर आले, त्यांचं अभिनंदन पण करतो, धन्यवाद व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये गती वाढवून काम करू याची शाश्वती पण देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स. नाम याद रखना.